मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार जेईई ॲडव्हान्सच्या कट ऑफ बद्दल। तर आता जेईई ॲडव्हान्सला किती मुलं या ठिकाणी एलिजिबल होतात याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आणि हा जो कट ऑफ आहे आपण कॅटेगरी वाईज पूर्ण पाहणार आहोत आणि लास्ट इयर आणि या वर्षीच्या कट ऑफ मध्ये कितीचा फरक आहे हे सुद्धा आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत, की जेणेकरून आपल्याला यामध्ये इनडायरेक्टली समजून जाईल की या वर्षीचं कॉम्पिटिशन लेवल कशा पद्धतीचं असणार आहे। लक्षात घ्यायचं आहे जसं 2022, 2023 आणि 2024 यामध्ये आपला जो कट ऑफचा ग्राफ आहे हा जसा वाढत चालला आहे तसाच आपल्याला जे काही पुढील कॉलेजची आपण निवड करणार आहोत किंवा जोसा काउन्सिलिंगची आपण या ठिकाणी पार्टिसिपेट करणार आहोत यामध्ये आपल्याला सध्याच्या जेईई मेन्सच्या मार्क्स वरून जर सांगायचं झालं तर लास्ट इयर पेक्षा या वर्षी हा जो कट ऑफ असणार आहे हा कट ऑफ सुद्धा तेवढ्याच पर्सेंटाईलने या ठिकाणी वाढणार आहे। तर आपण या ठिकाणी जोसामध्ये पर्सेंटाईल पेक्षा आपण रँक अनुसार कट ऑफला या ठिकाणी इम्पॉर्टन्स देत असतो, कारण दरवर्षी पर्सेंटाईल व्हॅरी असतं पण रँक जर पाहिला आपला हा सेम असतो। तर त्याच्यामुळे जर पाहिलं असता जेही आपल्या टोटल इंडियामध्ये 23 IIT आहेत, त्यामध्ये NITचा विचार केला तर 25 NITs आहेत, ट्रिपल आयटीचा विचार केला असता तर आपल्याकडे 26 ट्रिपल आयटीज आहेत आणि GFTI चा विचार केला तर 38 आपल्याकडे GFTI आहेत। सध्याचा जो ही आपला जेईई मेन्सचा जो रिझल्ट आहे सेशन 1 आणि सेशन 2 या दोन्ही रिझल्ट वरनं आपल्याला NIT, ट्रिपल आयटी आणि GFTI या ऍडमिशन कोर्स साठी आपण या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतो। हेच आपल्याला जोसा काउन्सिलिंग अंतर्गत आणि जेही आपला ऍडव्हान्सचा रिझल्ट येईल किंवा जोही आपला ऍडव्हान्सचा रँक येईल त्या ऍडव्हान्सच्या रँक वरून आपण या ठिकाणी IIT मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कन्फ्युजन असतं की कुठल्या स्कोरवरून कुठे ऍडमिशन मिळतं। तर तुमचा जोही जेईई मेन्सचा 1 सेशन असेल किंवा सेशन 2 असेल याच्यापैकी कुठल्याही सेशनला ज्या सेशन मध्ये तुमचे हायर मार्क्स आहेत ते या ठिकाणी कन्सिडर होतील या 3 कॉलेजेसच्या कोर्सला। बाकीचा जो ऍडव्हान्सचा रँक येईल तो होईल आपला फक्त आणि फक्त IIT साठी। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त जर आपण या ठिकाणी पाहत असू तर जवळपास 2024 मध्ये 100 म्हणजे जे काही 100 पर्सेंटाईल आहे 100 पर्सेंटाईलचे 56 मुलं आहेत। लक्षात घ्या 100 पर्सेंटाईलचे 56 मुलं आहेत आणि 100 पर्सेंटाईलचे 56 जरी मुलं असतील तर या 100 ज्या विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल यांची सुद्धा 1 to 56 रँक्स येतात। असं नाही की 100 आहेत मग सर्व मुलांना फर्स्टच रँक असतो, याच्यामध्ये सुद्धा रँक डिफरंट असतो। तो आपण ज्यावेळेस टाय ब्रेकिंग रूल असेल त्यामध्ये आपण हे पार्ट आपण डिस्कस करणार आहोत। तर लक्षात घ्या ऑलरेडी मुलांना ह्या गोष्टी माहीत झाल्या आहेत, असं नाही की नाहीये। आपल्याकडे या ठिकाणी बरेच विद्यार्थी पेड काउन्सिलिंगला असल्यामुळं ज्यावेळेस रिझल्ट लागला त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन होते, त्यानंतर काही विद्यार्थी ऑफिसला व्हिजिट करत होते आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना कन्फर्म आणि किंवा श्युरिटी पाहिजे होती की आम्हाला जोही पर्सेंटाईल आलाय किंवा जेही आमचं रँक आहे या रँक वरून आम्हाला कुठले कॉलेजेस मिळू शकतात किंवा आम्ही कुठल्या काउन्सिलिंगसाठी पार्टिसिपेट करणं गरजेचं असेल। याबद्दल काल बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत डिस्कशन झालं, त्यामुळे हा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी थोडासा वेळ झाला, तरी हरकत नाही। बऱ्याच विद्यार्थ्याला माहिती आहे पण आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी दरवेळेस नवीन शिकायला भेटतं, त्या अनुषंगाने बरेच मुलं या ठिकाणी आपल्याला युट्यूबवर फॉलोही करत असतात। लक्षात घ्या 2024 मध्ये या कट ऑफचा जर आपण विचार केला तर हा 93.23 होता आणि या वर्षी जर कट ऑफचा विचार केला तर आपला 90.77 हा कट ऑफ आहे, म्हणजे जवळपास 3.50 ने हा कट ऑफ इन्क्रीज झालेला आपल्याला दिसून येतो। तसंच AWS मध्ये 81.32 आहे आणि 2023 चा विचार केला तर यामध्ये 75 आहे। याच्यामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर जवळपास 6.32 चा एक बऱ्यापैकी डिफरंट आपल्याला दिसून येईल। सेम ॲज ओबीसीचा जर पाहिला असता ओबीसी मध्ये सुद्धा 6 पर्सेंटाईलचा डिफरंट आपल्याला जाणून येईल। एससीचा विचार केला असता एससी मध्ये आपल्याला जवळपास 9 पर्सेंटाईलचा डिफरंट जाणून येईल आणि ज्यावेळेस आपण एसटीचा विचार करतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला 9 पर्सेंटाईलचा डिफरंट जाणून येईल। लक्षात घ्या ज्यावेळी तुमचा सेशन 1 चा रिझल्ट लागला होता, सेशन 1 चा रिझल्ट लागलेल्या डेलाच आपण या ठिकाणी जेईई ॲडव्हान्सचा 2024 चा पर्सेंटाईल काय असू शकतो, पर्सेंटाईल काय असू शकतो याबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती आणि तो व्हिडिओ तुम्ही बॅक डेटचा जरी पाहिला त्या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये पाहिला तर फक्त +1 आणि +1 एवढीच या ठिकाणी इन्क्रीज आपल्याला झालेलं दिसते। म्हणजे आपण ज्यावेळेस सेशन 1 झालं होतं नंबर ऑफ कॅन्डिडेट प्लस सेशन 1 चा रिझल्ट प्लस सेशन 2 ला काय एक्सपेक्टेड रिझल्ट येऊ शकतो आणि ॲडव्हान्सला काय यावर्षी कट ऑफ राहू शकतो आपण त्या डेटला आपण या ठिकाणी प्रिडिक्ट केलं होतं। जसं तुम्हाला प्रिडिक्शनची ॲक्युरेसी जवळपास तुम्हाला 99% होती
तशीच तुमची पुढची काउन्सिलिंग प्रोसेसची अॅक्युरेसी याच रेंजमध्ये असते. कारण काल असे बरेच विद्यार्थी आले होते की बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर माझा रँक 30,000 आहे, माझा रँक 40,000 आहे. काही विद्यार्थी असे होते की ज्यांचा रँक जवळपास 2 लाखाच्या जवळपास रँक होता. असे विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला जोसा काउन्सिलिंग मध्ये कॉलेज मिळू शकतात का. असं एक नाही बरेच क्वेश्चन्स होते. आणि त्यातल्या त्यात अजून ज्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी 2,000 रँक आहे, ज्याही विद्यार्थ्याचा रँक 3,000 आहे, अशा विद्यार्थ्याचा अजून एक क्वेश्चन होता की सीएस मिळू शकेल का एनआयटी मध्ये, जे काही आपलं पर्सेंटाईल आहे याच्यावरून सीएस मिळू शकेल का. असे एक नाही बरेच क्वेश्चन होते. अशा सर्व क्वेश्चनचं आन्सर पेड काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्याला मिळाले. जर आपल्याला या ठिकाणी आमच्यातर्फे काही फायदा होत असेल किंवा आपली ज्यावेळेस काउन्सिलिंग जॉईन केल्यानंतर आमच्या अॅक्युरेसीचा किंवा जे आमची टेक्निकल टीम आहे जे तुम्हाला पूर्ण जोसा काउन्सिलिंगची इन्फॉर्मेशन देऊन त्याचे अपडेट देऊन तुमचं पूर्ण फॉर्म फिलिंग करून घेते, तर त्या प्रोसेसचा जर या विद्यार्थ्याला फायदा घ्यायचा असेल ते विद्यार्थी स्क्रीनवरती जोही नंबर दिलाय त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून जॉईन होऊ शकतात. कारण काल बरेच विद्यार्थ्याचे या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेत आणि आणखी बऱ्याच विद्यार्थ्याला या गोष्टी माहीत नसल्यामुळे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकत नाहीयेत. तर ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आमच्याकडून पेड काउन्सिलिंग घेऊन प्रोसेस करायची असेल असे विद्यार्थी मेक शुअर जॉईन होऊन प्रोसेस